8 दिवसापूर्वी आणलेली कोथिंबीर स्टोरेज कशी करून ठेवायची या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिलाच, पण त्याच कोथिंबीरीचा आज मी काय करणार आहे ते सांगतेच पुढे। त्याआधी 8 दिवसापूर्वी ठेवलेली कोथिंबीर बघा ना किती टवटवीत, अगदी हिरवीगार, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जशी होती तशीच आहे। दिसायला टवटवीत, अगदी हिरवीगार अशी कोथिंबीर आहे। जर हा व्हिडिओ बघितला, स्टोरेज करून कसा ठेवायचा तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे, तिथे जाऊन नक्की विजिट करू शकता व कशी कोथिंबीर 15 ते 20 दिवस स्टोरेज करून अगदी हिरवीगार टवटवीत राहील हे त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे, तरी तिथे जाऊन नक्की विजिट करू शकता। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली व एका चाळणीमध्ये काढून निथरण्याकरता ठेवली। मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, 15-16 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच अद्रक तसेच 1 चमचा जिरे घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली। बघा आपली कोथिंबीर निथरलेली आहे। आता या कोथिंबीरीपासून अगदी चमचमीत व अगदी झटपट तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे। मसाला सुद्धा तयार करून झाला आहे, कोथिंबीर निथरून झाली आहे। आता एका ताटामध्ये कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतली, नंतर ती कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून घेतली। कोथिंबीर बाउलमध्ये काढल्यानंतर तयार केलेले वाटण सुद्धा त्यात घालून गेले। हे वाटण करताना त्यात थोडा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही। तयार केलेले वाटण घालून घेतले, थोडेसे पांढरे तीळ घातले, नंतर त्यात चवीनुसार मीठ घातले, अर्धा चमचा हळद घातले, चिमूटभर हिंग घातले, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड सर्व घालून घेतले। नंतर 3 चमचे तांदळाचे पीठ घातले व लागेल तसे बेसन पीठ वापरून आपण ते मिक्स करून घेऊया। प्रथमतः तर मी 1 वाटी बेसन पीठ घातले होते, नंतर अर्धा वाटी घातले। मला या मिश्रणाकरिता 1.5 वाटी बेसन पीठ लागलेले आहे। तुम्हाला जर लागले तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता। बघा या पद्धतीने आपले मिश्रण तयार झाले पाहिजे। या पद्धतीने मिश्रण तयार झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे आपण वड्या बनवतोच, पण या आगळ्या वेगळ्या पद्धतीने एकदा वड्या नक्की बनवून बघा। चवीला खूप सुंदर व टेस्टी अशा वड्या तयार होतात। बघा या पद्धतीने वड्या बनवून घेऊया। दाखवते त्याप्रमाणे वड्या बनवून घेतल्या। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब व 1 लाईक करायला विसरू नका। या पद्धतीने वड्या तयार करून घेतल्या। गॅसवर पहिलेच पाणी उकळण्याकरता ठेवले होते, त्यात चाळणी ठेवली होती। वड्या त्यावर ठेवून घेतल्या, चांगल्या 25 ते 30 मिनिट शिजू दिल्यानंतर वड्या बाहेर काढून घेतल्या। थंड झाल्यानंतर त्या कट करून घेतल्या। गॅसवर कढई ठेवली, तेल घातले, तेल गरम झाल्यानंतर त्यात वड्या सोडून घेतल्या व अगदी अलटीपलटी करून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतल्या। त्यावर जोपर्यंत बबल्स येत आहेत तोपर्यंत वड्या आपल्या फ्राय झालेल्या नाहीत असे समजावं। सर्व बबल्स निघून गेल्यानंतर वड्या कुरकुरीत अशा फ्राय होतात। बघा या पद्धतीने आपल्या वड्या तयार आहेत। चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व अगदी झटपट तयार होणारी रेसिपी। या सीझनमध्ये कोथिंबीर भरपूर मिळते, त्यामुळे अशा वड्या नक्की तयार करून खा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।